सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 नांदेडमध्ये भव्य सुरुवात। प्रमुख पाहुणे पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन। उपस्थित मान्यवर जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले, माजी आमदार श्री अमर राजूरकर, भाजप संघटक मंत्री श्री संजय कोडगे यांच्यासह अनेक मान्यवर। पालकमंत्र्यांची स्तुती श्री अतुल सावे यांनी डॉक्टर सानवी जेठवाणी आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले। हा महोत्सव नांदेडसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले। विशेष आकर्षक 7 राज्यातून आलेल्या तृतीयपंथी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल लावले। गौरव सोहळा पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। सोशल आयकॉन पुरस्कार श्री गणेश महाजन यांना, तर आरोग्य भूषण पुरस्कार लायन्स नेत्र रुग्णालय, स्वर्गीय गीता जेठवाणी महिला भूषण पुरस्कार आस्था फाउंडेशन, भावना जेठवाणी महिला भूषण पुरस्कार कुमारी फराह नाज अंजुम, सिंधू भूषण पुरस्कार श्री इंदर प्रेमचंद, तर जीवन गौरव पुरस्कार श्री भगवानराव आणि श्रीमती श्यामल देशमुख। संगीत क्षेत्रात अभिजित अपस्तंभ आयोजकांचा उद्देश। डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या मते नांदेडला देशाची सांस्कृतिक राजधानी बनवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे। कार्यक्रमाची झलक दिवसभर शास्त्रीय लोकनृत्य, लावणी आणि आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। सूत्रसंचालन कुमारी रागेश्री जोशी आणि श्री मुरलीधर हंबर्डे यांनी केले। नमस्कार। आज सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवचा हा 10वा वर्ष, ज्याचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री अतुल सावेजी यांच्या हस्ते झालं। या उद्घाटन प्रसंगी त्यांना अतिशय आनंद झाला की तृतीयपंथ्यांचं सशक्तीकरण व भव्य असा सांस्कृतिक महोत्सव नांदेडमध्ये भरलेला आहे। त्यामध्ये लहान मुला-मुलीपासून ते वयस्करपर्यंत सर्वांनी आज शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य आणि आता संध्याकाळी लावणी अशा सर्व पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्यासोबत विविध प्रदर्शनी व विक्री सामानांची तृतीयपंथ्यांच्या रोजगार निर्मितीसाठी केलेली आहे, त्याचंही उद्घाटन त्यांनी केलं। त्या ठिकाणी त्यांची भेट झाली। अशा विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं। त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी उपस्थित होते व समाज कल्याण अधिकारी, आयुक्त, सहाय्यक मिनगिरे साहेब हे देखील उपस्थित होते आणि अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे। आणि या कार्यक्रम आणखीन असाच 2 दिवस चालणार आहे। या भरगच्च कार्यक्रमाचा नांदेडकरांनी आस्वाद घ्यावं। आज जवळपास 80 डान्सेस झालेले आहेत। उद्या 110 नृत्य आणि संगीतचे प्रकार होणार आहेत। परवाच्या दिवशी विशेष करून तृतीयपंथ्यांचा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या सर्वांसाठी नांदेडकरांनी येऊन आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।